आणि यूट्यूब लाईव्ह हे आपण हाताळतोय, जेणेकरून तुमच्या येणाऱ्या आयुष्यात ह्या मात्र ज्या अविस्मरणीय क्षण आहेत ते तुम्हाला पाहावयास मिळतील. वेल प्लेड करण भोईर, सुपर, कॉंग्रॅच्युलेशन आणि नेक्स्ट मॅचसाठी ऑल द बेस्ट. सचिन भोईर आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहतोय. पहिलं षटक हाताळण्यासाठी अतिश भोईर यांचे जे बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन भोईर खूप चांगलं क्रिकेट आतापर्यंत दोन्ही बंधूंच्या माध्यमातून. चला वेळ दौडू नका. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर दोन फलंदाज, लेफ्ट हँड बॅटर. राहुल 11 संघाचा एक 12th मॅन प्लीज. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिला चेंडू, क्लास ड्राईव्ह यावेळेला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते. हितेश अँड गुलशन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर एक धाव येत असताना आपल्या स्वतःचं अकाउंट ओपन केलं जातोय. पहिल्या चेंडूवर एक धाव. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सचिन भोईर आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना. उद्याच्या दिवसात सरप्राईज असणार आहे. प्रमोद किनी हे सुद्धा असणार आहेत आणि टॉम अँड जेरी टेडी हे सुद्धा मात्र आपल्याला पाहायला मिळतील. अमर कोळी फेम. अप्रतिम टप्पा अचूक पद्धतीने. गुलशन मात्र धाव घेण्याच्या प्रयत्नात नव्हते, परंतु यावेळेला हितेशने पाहिलं लेग बायचा इशारा विशाल नाईक यांच्याकडून. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत 2 या धावसंख्येवर. उद्या लहान मुलं एंटरटेनमेंट करतील खूप मोठ्या प्रमाणात आणि जसं गाणं वाजेल तसं मात्र कधी फलंदाज बाद होतील, त्यांना आणण्यासाठी जातील. वेगवेगळं दृश्य पाहायला मिळेल उद्याच्या दिवसात. टॉम अँड जेरी टेडी मात्र आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साईडला करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झाला होता, परंतु सेफ झोन मध्ये आपण पाहू शकाल. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते. सचिन भोईर चांगली गोलंदाजी करतोय, कोणतेही मोठे फटके मारून देत नाही आहे हितेश पाटीलला आणि गुलशन भोईरला. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर विजय कांबळे आम्हाला दर्शवत आहेत 3 धावा. सचिन भोईर आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना. गेल्या मॅच मध्ये सुंदर प्रकारचा खेळ साकारला होता. पराभूतची चव मात्र थोडीफार चाखावी लागली. अप्रतिम टप्पा अचूक पद्धतीने. सरळ चेंडू विसावला गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता. संघाची धावसंख्या फलकावर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 3. आतमध्ये येणारा चेंडू ऑफस्टंपला खेळले होते. पिच झाल्यानंतर इम्पॅक्ट पाहिलं पंचांनी. विशाल नाईक यांनी एक्झॅक्टली की चेंडू मात्र यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेर पिच झालाय. कधी कधी पंचांना सुद्धा ऍक्सेप्ट करायला शिकायला पाहिजे टेनिस क्रिकेटमध्ये, कारण जर टेक्नॉलॉजी खूप पुढे चालल्यात नो डाऊट, परंतु जर आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जामध्ये एवढ्या चुका होतात तर इथे साहजिकच आहे. इथे टेक्नॉलॉजी नसताना पंचांना विदिन सेकंदामध्ये डिसिजन घ्यावे लागतात. म्हणून पंच सुद्धा एक माणूसच आहेत, त्यांचा स्वीकार करा. अप्रतिम सुरेख पद्धतीने कट केला जातो. इंटेलिजंट स्ट्रोक पाहायला मिळतोय. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक. चेंडूला फक्त दिशा दिली. 2 धावा निश्चित स्वरूपात मिळत आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होते, परंतु रनिंग बिटवीन द विकेटमध्ये थोडेसे यावेळेला मात्र बॅकफुटला जात असताना 2 धावा येत आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 5. पहिलं षटक कंप्लीट सचिन भोईरच्या नावावर. पहिल्या षटकाचा खेळ. धावसंख्या 5. यावेळेला 5 विदाउट लॉस. या आपण जाऊया डिस्क जॉकीकडे.
राऊत मेन पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे, चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. मात्र अप्रतिम गुड कॅच, कॉलिंग चांगलं झालं नव्हतं. अशा वेळेला कॉलिंग करा खेळाडूंनो, जेणेकरून कोणतेही तुम्हाला दुखापत होणार नाही, याकडे सुद्धा लक्ष असू द्या. अशा प्रकारचं तुम्ही जर चांगलं कॉलिंग केलं तर एकमेकांची टक्कर होणं मात्र त्यावेळेला तुम्हाला थोडंसं वंचित राहावं लागेल. परंतु जर कॉलिंग व्यवस्थित झालं नाही तर टक्कर होऊन खूप दुखापत होण्याचे चान्सेस आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून कॉलिंग करणं की मी झेल घेतो हे फक्त शब्द तुम्ही उच्चारा तर त्याचा बेनिफिट जरूर मात्र तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 5-1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जाऊया आपण विकेटच्या निमित्ताने डीजे ऑपरेटरकडे. चला घाई करा जरा प्लीज, खूप वेळ दवडला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना धीरज भुईर आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना. यावेळेला पंचांकडे दात, पंच मात्र यावेळेला सहमत नाहीयेत. चेंडू मात्र निघून जातोय. तत्पूर्वी एक धाव लेग बाईचा इशारा अशोक राऊत सरांच्या माध्यमातून. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 6 धावा. कधी कधी मात्र तुम्ही झटपट गोलंदाजी केली तर त्याचं प्लस पॉइंट एवढं तुम्हाला चांगलं मिळेल की फलंदाजांचं थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लूज होतं. तुम्ही अचूक टप्प्यावर भेदक मारा करता. भावेश पवारला तुम्ही फॉर एक्झाम्पल घ्या, किती क्विकली गोलंदाजी 2 ते 2.5 मिनिटात त्याचं षटक फेकलं जातं. रवींद्र जडेजाला आपण इंटरनॅशनल मध्ये जर आपण पाहिलं, आर अश्विनला पाहिलं, युजवेंद्र चहलला पाहिलं, का ते पटापट गोलंदाजी करतात त्याचं कारण असतं की थोडंसं फलंदाजांचं कॉन्सन्ट्रेशन लूज होईल. याकरता मात्र बारीक सारीक गोष्टी आहेत त्या टेनिस क्रिकेटला सुद्धा अनुसरून तुम्ही करणं खूप गरजेची गोष्ट. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 7 धावा, 1 गडी बाद. 3 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. दुसऱ्या षटकातील 7 धावा, 1 गडी बाद आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा धीरज भोईर आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना विवेक शेलार याचं सुद्धा फॉर एक्झाम्पल देईल. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न नाही आहे तर रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला गेलाय. खूप चांगल्या प्रकारचा हा फटका, चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. खूप सुंदर फटका, रिस्क घेतली होती आणि यावेळेला रिस्की शॉट पाहायला मिळतोय चौकाराकरिता. PPL चौकार, गुड शॉट.
बॅट्समन जणू काही खेळतोय अशा प्रकारचं दृश्य पाहायला मिळालं. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 12 धावा. ऑन साईडला डान्सिंग डाऊन द ट्रॅक एक धाव निश्चित स्वरूपात सचिन भोईर पुढे सरसावतोय. गुड फिल्डिंग. एक धाव वर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 13 रन्स एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा एक गडी बाद अशी स्थिती. 1.5 चेंडूचा खेळ झालाय. षटक क्रमांक दुसरं हे प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतं. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल फलंदाज मिस्टर गुलशन भोईर. एक टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा खेळाडू. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडूला मात्र यावेळेला इंटू द गॅप मध्ये खेळला गेलाय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता येतोय हा खणखणीत गुलशन भोईरच्या बॅट मधून पांजू प्रीमियर लीग चौकार. 4 सामने क्रिकेटचे बघायला पांजू प्रीमियर लीगला जाऊ. सामने क्रिकेटचे बघायला सतरा धावा एक गडी बाद. 2 षटकांचा खेळ. अखेरीस हर्षद भोईर आणि गुलशन भोईर 6 चेंडूमध्ये 7 धावा. गुलशनने बराच वेळ घेतला परंतु प्रॉपरली आता टायमिंग सहित खेळणारा खेळाडू पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 17 धावा झालेत. 8.50 ची सरासरी. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज वीरेंद्र भोईर गोलंदाजी मार्कवर येताना स्वप्न साकार हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण करताना अपोजिट संघ आपण पाहू शकाल. प्रथम फलंदाजी करताना राहुल 11 पांजू. पंचांकडे दाद. लेग स्टंपला पिच झालाय. वारंवार अपील जरूर केली जाते. लेग बाईचा इशारा विशाल नाईक सरांकडून एकदा वर्जित केली जाते. ज्यांचे आवडते पंच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये विशाल नाईक सरांचे कोण आहेत तर ज्याचं नाव घेतलं जातं सायमन टफेल. काही जबरदस्त ICC अवॉर्डने जास्तीत जास्त वेळा पुरस्काराने सन्मानित केलेलं सायमन टफेल म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. 18 धावा एक गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकाचा आयडियल असतो नो डाऊट परंतु तो आदर्श मांडणं हे प्रत्येकाच्या ज्याच्या त्याच्या हातात. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. शफल झाला आणि सरळ चेंडूला गोड आवाजात गोड षटकार. 6 धावांकरता पाठवलं. PPL सिक्सर. गुड शॉट. चाळीसच्या घरापर्यंत पोहोचू शकेल. आता करंट रन रेट आतापर्यंत 10.20 आपल्याला पाहायला मिळतोय. 24 पाहायला मिळतोय. 24 धावा एक गडी बाद. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला फक्त हलक्याशा हाताने मात्र चेंडूला ग्लाइड केला गेलाय आणि एक धाव मिळते गुलशन भोईरला. खूप चांगला टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा हा फलंदाज. 24 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत 25 धावा झाल्या. क्षमस्व 25 लॉस ऑफ 1 विकेट. 2.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. गोलंदाज वीरेंद्र भोईर आपल्या गोलंदाजी मार्कवर.
25 धावा फलकावर, एक गडी बाद, 2.4 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. खूप चांगली गोलंदाजी. वीरेंद्र भोईरचं मी कौतुक करेन. एक षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये परिवर्तन कसं करायचं, आणि परिवर्तन ही काळाची गरज आहे. ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. नितेश भोईर, गुड फिल्डिंग, गुड थ्रो. तत्पूर्वी धावसंख्या 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 26 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. खूप चांगली पार्टनरशिप यावेळेला पाहायला मिळाली. 26 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना वीरेंद्र भोईर. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू निघून जातो. यस, इट इज अ वाईट. पंच मात्र वाईटचा इशारा करतायत विशाल नाईक सर. आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 27च्या घरामध्ये. 27 वर जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक 3 वीरेंद्र भोईर आपल्या गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. मात्र या ठिकाणी हे काय घडलं जातं. मात्र हा ना करता करता या ठिकाणी फलंदाजाला बाद व्हावं लागेल. मात्र हर्षद भोईर त्या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतावं लागेल, कारण सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पडलं. एक्झॅक्टली कोणता फलंदाज बाद आहे हे मात्र त्या ठिकाणी दर्शवतील अशोक राऊत आणि विशाल नाईक. त्या ठिकाणी मात्र आपण पाहतोय एकच कॅमेरा आहे आपल्याकडे ऑलरेडी. एक कॅमेरामध्ये काय काय तुम्ही दाखवणार. आणि यस, ॲब्सोल्युटली राईट. कारण अगोदर पुढे गेला होता. पुढे गेल्यानंतर आमच्या ऑन स्क्रीनवर ऑन डिस्प्ले पुन्हा एकदा मात्र थोडासा पुढे गेला. हा ना करता करता यावेळेला कॉन्सन्ट्रेशन खचलं, पुढे सरसावला. आणि पुढे सरसावत असताना पाठीमागे जात असताना यावेळेला ॲब्सोल्युटली परफेक्ट डिसिजन यावेळेला गुलशन भोईरला परतावं लागतं. बॅक टू द डगआउट. गॉन. प्रेक्षकांचा जयघोष होतो सामने रंगती मैदानाला. प्रेक्षकांचा जयघोष होतो सामने रंगती मैदानाला. माणसू प्रीमियर लीगला जाऊ सामने क्रिकेटचे बघायला. माणसू प्रीमियर लीगला जाऊ सामने क्रिकेटचे बघायला. धावांची गती फलकावर 27 धावा. सुंदर डिसिजन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. यावेळेला नवीन फलंदाज अंकित भोईर, नवीन गोलंदाजी मार्कवर. आणि जिग्नेश भोईर नवीन फलंदाज. अंकित भोईर यावेळेला गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. तर जिग्नेश भोईर स्ट्राईक एंडकडे. हर्षद भोईरवर आता खरी दारोमदार असणार आहे, कारण गुलशन भोईर सारखा फलंदाज बाद झाल्यानंतर हर्षदला आज या सामन्यामध्ये 6 चेंडूंमध्ये काहीतरी करून दाखवण्याची प्रबळ इच्छाशक्ती मात्र प्रकट झाली असेल. परंतु त्या प्रचंड इच्छाशक्तीवर कशा पद्धतीने खरा उतरेल याकडे लक्ष असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना. चला घाई करा जरा, खूप वेळ दवडला जातोय. प्लीज स्वप्न साकार टीम. जवळजवळ अर्धा तास, कारण त्या वेळेला मात्र फुटबॉल सुद्धा मैदानाच्या आतमध्ये खेळलं जातोय. हा ना करता करता चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता येतोय चौकार. 4 धावेने धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. फुटबॉल सुद्धा खेळलं त्या ठिकाणी ऑब्विसली.
आणि यावेळेला आपण पाहू शकतायत या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते 31च्या घरामध्ये. 31 रन्स अंकित भुईर आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. जिंकण्याची थोडीशी बॅटची एज यावेळेला होती, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुनश्च एकदा गोलंदाज अंकित भोईर आपल्या गोलंदाजी मार्कवर सामना करण्यासाठी सज्ज होतोय. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलवर चेंडू होता. यावेळेला चेंडूचा जरूर व्यवस्थित मात्र बॅटचा भाग लागला नव्हता आणि त्याचंच कारण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की चेंडू शॉर्ट लेगला वळतोय. एकदा वर्जित केली जाते, कलेक्ट करेपर्यंत सिंगल मिळते आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 32 धावा, 32 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. शेवटच्या 4 चेंडूचा खेळ शेष राहिला आहे. अंकित भोईर आपल्या गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या 32. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 4, दुसऱ्या षटकामध्ये एकंदरीत पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 5, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या एकंदरीत 11, तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या एकंदरीत 10. अशा पद्धतीने 3 षटकांमध्ये 27 धावा. ऑन साईडला हर्षद भोईरच्या बॅट मधून निघालेला खणखणीत दर्जेदार षटकार. आता गुलशन भोईर खुश असेल आपल्या पार्टनरवर. जरी माझी विकेट मात्र यावेळेला फेकून देण्यासाठी सांगितली तरी हरकत नाहीये, कारण हर्षद आता मात्र यावेळेला खूप चांगल्या प्रकारचा स्ट्रोक खेळतोय. षटकार यासाठीच केला होता अट्टाहास की मात्र या चेंडूवर षटकार यावा. धावसंख्या 38 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. सचिन भोईरच्या मात्र या वेळेला खूप मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जातोय. प्रयत्न केले होते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अंकित भोईर. हर्षद भोईरचा हा फटका स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून नितेश भोईर कोणती चुकी करणार नाहीये. हर्षद भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्या 38, 38 धावा. पोचते 38 या धावसंख्येवर. 4 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. 38 धावा फलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी मार्कवर यावेळेला आपण पाहू शकाल अंकित भोईर. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. सामना करेल राजेंद्र, गेल्या मॅचचा हिरो. यावेळेला ऑन साईडला फटका मात्र जरूर फसतोय, परंतु क्षेत्ररक्षकाची यावेळेला मात्र जजमेंट करण्याची पद्धत मात्र वेगळी पाहायला मिळाली. तो कॉन्फिडन्स लेवल दिसला नाही आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर यावेळेला सॅक्रिफाईस करण्यासाठी मात्र रेडी नाही आहेत आणि फलंदाजाला मात्र जिग्नेश भोईरला यावेळेला परतावं लागतं. तंबूच्या आसऱ्याला धावसंख्या जाऊन पोहोचते 39, 39 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. शेवटचा एकंदरीत 40 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल दोन संघांमध्ये. धावसंख्या 40 रन्स, 40, 2 धावा पूर्ण केल्या होत्या. तिसऱ्या धावेसाठी निघाला होता. 40 धावा 3 गड्यांच्या एकंदरीत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. तत्पूर्वी सचिन भोईर पुढे सरसावत आहेत, फंबलिंग होत आहेत. नितेश भोईर बॅकअपसाठी येतोय. तत्पूर्वी 2 धावा राजेंद्रच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते टोटली 42 या धावसंख्येवर. 42 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट, 4 गडी बाद, 42 आणि विजयासाठी 43 धावांचं लक्ष्य. प्राप्ती वॉरियर्स आणि गावदेवी पांजू. चला नाणेफेकीचं कौल करण्यासाठी या. सामने होती पाणजूट क्रिकेट मैदानाला, क्रिकेटचे सामने होती पाणजूट क्रिकेट मैदानाला. पाणजूट प्रीमियर लीगला जाऊ सामने क्रिकेटचे बघायला. पाणजूट प्रीमियर लीगला जाऊ सामने क्रिकेटचे बघायला. या ठिकाणी उपस्थित झालेत प्राप्ती वॉरियर्सचे कॅप्टन आहेत संघ मालक आणि स्वतः या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर या आपण टॉस त्या ठिकाणी करणार आहोत. चला क्षेत्ररक्षण लगेच त्वरित सजून घ्यायचं आहे. टॉस त्या ठिकाणी केला जाईल 2 संघांमध्ये. येस डीजे. चला गावदेवी, गावदेवी कॅप्टन. आणि जे आपल्या प्लेइंग 11 मध्ये बदल करायचा आहे, इथे आमच्याकडे प्लेलिस्ट आहेत. त्या अगोदर विचार करून या की आपल्याला कोणत्या खेळाडूला बसवायचं आहे आणि कोणत्या खेळाडूला इन करायचं आहे. हा संपूर्ण विचार करूनच आपण यावं. सर्वात अगोदर अभिमन्यू ठाकूर आणि अक्षय भोईर, आपण आपापली प्लेइंग 11 मध्ये जो फरक करायचा आहे तो अगोदर क्लिअर करा. तर अभिमन्यू ठाकूर प्राप्ती वॉरियर्स पुढच्या सामन्यामध्ये कोणत्याही प्रकारचा ते बदल करत नाही आहेत. जी पहिल्या सामन्यामध्ये प्लेइंग 11 खेळली होती तीच या सामन्यामध्ये देखील प्लेइंग 11 खेळणार आहे, लक्षात ठेवा. मात्र त्यांना तिसऱ्या सामन्यामध्ये कंपल्सरी 2 खेळाडू हे बदलावेच लागतील नियमानुसार.
जो नियम आहे तो तुम्हाला पाळावा लागेल, अन्यथा तुम्हाला दंडित केलं जाईल आयोजकांकडून. इथे मात्र गावदेवी स्पोर्ट्स पाणजू बदल करतोय आपल्या संघामध्ये. नीरज केनी यांच्या जागेवर दीपेश भोईर या खेळाडूला संधी दिली जात आहे गावदेवी स्पोर्ट्स पाणजू या संघामध्ये. नीरज केनीच्या जागेवर दीपेश भोईर या खेळाडूला संधी दिली जात आहे. आणि प्राप्ती वॉरियर्स या संघामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाही आहे, मात्र शेवटच्या सामन्यामध्ये त्यांना 2 खेळाडू हे कंपल्सरी नवीन घ्यावे लागतील. चला नाणेफेकीचा कौल करायचा आहे. लक्ष्मण ठाकूर साहेब यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करावा. थँक्यू प्रशांत. प्रमोद खरोखरच आज पूर्ण दिवस तू चांगलं सहकार्य केलं. पहिला चेंडू प्रहार, यावेळेस गॅप मध्ये फटका, चेंडू मात्र जातोय कवकळ मॉडेलांच्या बाहेर. 6 धावेची षटकार. क्या बात है, क्या स्टार्ट, अप्रतिम स्टार्ट. पुन्हा एकदा अपंपुलचा फटका, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत शानदार पीपीएल चौकार. क्रिकेटचे सामने होती पाणजू क्रिकेट मैदानाला, क्रिकेटचे सामने होती पाणजू क्रिकेट मैदानाला. पाणजू प्रीमियर लीगला जाऊ सामने क्रिकेटचे बघायला, पाणजू प्रीमियर लीगला जाऊ. 2 खेळाडू चेंज करतायत. गावदेवी स्पोर्ट्स पाणजू हे 2 खेळाडू इथे चेंज करत आहेत. मोहित भोईर आणि नीरज किणी यांच्या जागेवर नवीन 2 खेळाडू येतील गावदेवी स्पोर्ट्स पाणजू मध्ये. मंथन भोईर आणि दीपेश भोईर या खेळाडूंना संधी दिली गेलेली आहे. पुढच्या सामन्यामध्ये मंथन भोईर आणि दीपेश भोईर हे 2 खेळाडू तुम्हाला खेळताना दिसतील. नाणेफेकीचा कौल केला जात आहे त्या ठिकाणी लक्ष्मणजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते. शेवटचा सामना आजच्या दिवसातील प्राप्ती वॉरियर्स वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स पाणजू. काय स्टार्ट दिली, फ्लाइंग स्टार्ट देताना फलंदाज विकी. षटकार, 6 धावा. क्रिकेटचे बघायला. लक्ष्मणजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जातोय. टॉस विन लगेच कळवायचं आहे. नाणेफेक जिंकतोय प्राप्ती वॉरियर्स. निर्णय द्यायचा आहे लगेचच. फील्ड नाणेफेक जिंकून प्राप्ती वॉरियर्स क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि फलंदाजासाठी प्राचारण केलं जात आहे. क्या बात आहे, आणखीन एक, आणखीन एक, आणखीन एक. बॅक टू बॅक धमाके मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. विकीच्या बॅट मधून आणखीन एक षटकार, 6 धावा. जबरदस्त फलंदाजी, धुव्वाधार फलंदाजी. एक प्रकारे म्हणायचं गेलं तर काउंटर अटॅक. गोलंदाज जिग्नेश्वर विकी भोईर यांचा. 1 षटकार, पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, त्यानंतर लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 षटकार. संघ पोचतोय 22 या धावसंख्येवर. विजयासाठी जवळपास आहेत त्या 43 धावा. त्याच्यामध्ये 22 धावा ह्या जिग्नेश भोईर 4 चेंडूमध्ये मोजतोय. अफलातून स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट देतोय विकी. टाळ्या वाजल्या गेल्या. डान्स पाहिला आपण स्वप्न साकार या टेंट मध्ये. पुन्हा एकदा इथे मात्र वॉर्ड घ्यायचं सुपाप. नितीन पाटील आहे त्या ठिकाणी. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर राजेंद्र नाईक आहेत शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. फलंदाज बाद विकी डगआउट मध्ये. खेळाडू सारे हितवदार मारुती चौकार षटकार. खेळाडू सारे हितवदार मारुती चौकार षटकार. भल्या भल्यांच्या गाड्या उडवती नावाजलेले बॉलर. भल्या भल्यांच्या गाड्या उडवती नावाजलेले बॉलर. प्रेक्षकांचा जयघोष होतो सामने रंगी मैदानाला. प्रेक्षकांचा जयघोष होतो
धन्यवाद. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय वीरेंद्र. मात्र विकीनं आपली जबाबदारी पूर्णतः पार पाडून मैदानातून बाहेर जातोय. अफलातून खेळी गेली. 5 चेंडूंचा सामना केला आणि 5 चेंडूमध्ये तब्बल 22 धावा विकीनं आपल्या संघासाठी बनवल्या. अफलातून बॅटिंग. वेल डन विकी. कौतुक करेल मी विकी यांचं. धावसंख्या 22. चला जास्त वेळ घालू नका. अजून एक सामना खेळवायचा आहे. नवीन फलंदाज वीरेंद्र भगवान भोईर. वीरू उर्फ म्हणायचं गेलं, उर्फ मी म्हणणार नाहीये कारण तो मित्रांनो फॉलो करतोय भावेशला. क्या बात आहे. व्हेरिएशन पाहायला मिळालं. कौतुक करतोय मी जिग्नेशचं. कारण आपण नेहमी म्हणतोय की माणसाला जोपर्यंत ठोकर लागत नाहीये तोपर्यंत माणूस सुधारत नाहीये. ठेस लागण्यानं माणूस मात्र नक्कीच पुढचं पाऊल व्यवस्थित टाकतोय. त्याप्रमाणे जवळजवळ आपण पाहतो जिग्नेशला जवळपास 4 मोठे फटके आणि त्यानंतर मात्र त्यांनी व्हेरिएशन आणलं आपल्या गोलंदाजीमध्ये. शेवटचे 2 चेंडू अप्रतिमरित्या हाताळले गेले. 5व्या चेंडूवर गडी बाद आणि 6व्या चेंडूवर आपण पाहिलं तर फक्त सिंगल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक संपलं जातं या ठिकाणी आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर धावा लागत आहेत त्या 22. चांगली स्टार्ट म्हणायला काही हरकत नाही. फ्लाइंग स्टार्ट पाहायला मिळते. 23 धावा, माफ करा 23 धावा या फलकावर लागलेल्या आहेत. खेळाडू सारे हे दमदार मारती चौकार षटकार. खेळाडू सारे हे दमदार मारती चौकार षटकार. भल्या भल्यांच्या गाड्या उडवती नावाजलेले बॉलर. भल्या भल्यांच्या गाड्या उडवती नावाजलेले बॉलर. प्रेक्षकांचा जयघोष होतो सामने रंगी मैदानाला. प्रेक्षकांचा जयघोष होतो सामने. चला स्वप्न साकार. आपण ऑरेंज पट्ट्याच्या मागे जायचं आहे. दिलीप भोईर प्लीज ऑरेंज पट्ट्याच्या पुढे येऊ नका. आणि डान्सर, चला डान्सर आपण ऑरेंज पट्ट्याच्या मागे तिकडे डान्स करा. केवढा करायचं तेवढा. नंबर 2चं षटक मात्र भरपूर विचार मैदानाच्या आतमध्ये केला गेला कारण जवळपास जिग्नेशला 23 धावा मोजाव्या लागल्या आणि या कारणाचा थोडासा विचार, त्या विचारासाठी जवळपास 2 ते 3 मिनिटं वाया गेली. मग त्यानंतर मात्र चेंडू हातामध्ये दिला. गोलंदाज आपण त्या ठिकाणी पाहतोय हितेश. चला जास्त वेळ जातोय. हितेश पाटील लेग स्पिन गोलंदाज आहे. पांजू स्पोर्ट्स पांजू या संघाच्या माध्यमातून बरीच वर्ष ज्यांनी गाजवली आपल्या गोलंदाजीच्या जोरावर असा नामांकित गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो हितेश पाटील. काय हितेश कमबॅक करून देईल का राहुल 11 पांजू या संघाला की ज्या फोर्सनं स्वप्न साकार संघ जो पुढे निघालेला आहे त्याच फोर्सनं पुढे जाईल. जयेश देशमुख पाहायला मिळत आहेत मिड विकेट रिझन मध्ये. का म्हटलं जातं याला भावेश पवार. ती गुणवत्ता दाखवतोय. ते टॅलेंट आहे या मुलामध्ये आणि त्या कारणास्तव या पांजू गावातील भावेश पवार म्हणून या मुलाला म्हटलं जातं. ही खासियत आहे. एखाद्या गोलंदाजाची लय बिघडण्याचा प्रयत्न हा बरोबर करतोय. मात्र हितेश सारखा एक अनुभवी गोलंदाज त्याच्या समोर आहे हे मात्र तो विसरला. अपंपुलचा फटका ताकदीचा नाहीये तर बुद्धीचा वापर करून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं सुरेख फटका वीरूच्या बॅटमधून सिंगल. एकनं मात्र पुढे वाटचाल करतोय. धावसंख्या पाहायला मिळते फलकावर 24 धावा. 43 धावेचा पाठलाग करतोय. मैदानाच्या आतमध्ये स्वप्न साकार संघ मागच्या सामन्याचा विचार केला तर 1 चेंडू आणि 2 धावा असताना मात्र पराभूत व्हावं लागलं होतं स्वप्न साकार या संघाला आणि या कारणास्तव मात्र चांगली फ्लाइंग स्टार्ट दिली गेली विकी भोईर यांच्या बॅटमधून स्वप्न साकार या संघाची. ऑन साइडला प्रॉमिसिंग नाहीये. जो फटका कन्वर्ट करायचा होता तो फटका कन्वर्ट होत नाहीये. डाऊन द ग्राउंड चेंडू मात्र मिड विकेट दिशेनं 2 धावा. गुड रनिंग मिड द विकेट.
जबरदस्त नक्कीच सर्वांचा सपोर्ट आयोजन तर आपलं चांगलं असतं दरवर्षी अनेक गावातून आपल्या आयोजनासाठी स्तुत्या होत असतात. क्या बात आहे इथे मात्र उंची जास्त कोण घेणारा कॅच गुलशन की जयेश देशमुख कॉलिंग केली होती जयेश देशमुख थांबले आणि गुलशननं मात्र कॅच मात्र अप्रतिमरित्या पकडला. आणखीन एक मोठी सफलता स्वप्न साकार या संघाचा फलंदाज बाद होतोय मितेश भोईर. मैदानाला पाणजू प्रीमियर लीगला जाऊ सामने क्रिकेटचे बघायला पाणजू प्रीमियर लीगला जाऊ सामने क्रिकेटचे बघायला थँक्यू. सनी 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 नरेंद्र पाटील लवकर या. सनी शॉर्ट ऑफ चेंडू होता चेंडूला कट केला गेला थर्ड मॅनच्या दिशेने राजेंद्र नाईक चेंडूला अडवण्यासाठी पायाने मात्र चेंडू अडवत आहेत. 2 धावा काय थांबू शकत नाही. तिसऱ्या धावेसाठी शूट होतोय आणि काय या 3 धावा होतील का डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न 3 धावा आणि इथे मात्र बघता बघता ओव्हर थ्रो मुले मोजाव्या लागल्या त्या म्हणजेच राहुल 11 या संघाला त्या तब्बल 5 धावा. म्हणजे एक प्रकारे म्हणायचं गेलं तर खाया पिया खुश नाही गिलास थोडा बाराना. एक प्रकारे 1 शॉटचा इशारा पंचांचा पंच अशोक राऊत यांच्याकडून 1 शॉटचा इशारा येतोय. फक्त या 4 धावा गणल्या जातील फक्त या 4 धावा मोजल्या जातील. पंच तटस्थ आहेत पंचांसोबत जास्त वाद करू नका विनंती करतो मी. या फक्त 4 धावा पकडल्या जातील. 1 शॉटचा पंचांचा इशारा. एक प्रकारे म्हणायचं गेलं मैदानाच्या आतमध्ये झाली गंमत मात्र या गंमतची चांगलीच किंमत मोजावी लागली ती म्हणजे राहुल 11 पाणजू या संघाला. ओव्हर थ्रो आणि या ओव्हर थ्रोनं मात्र ओव्हर धावा दिल्या असं मी म्हणेल. संघ तब्बल पोहोचला 31 या धावसंख्येवर 30 या धावसंख्येवर म्हणजे अजूनही विचार केला 13 धाव्यांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते 13 चेंडू आणि 13 धावा. काय मॅच झाली मित्रांनो. पहिला मागचा सामना देखील आपण पहिला पांजू इंडियन संघ जिंकला होता 2 गुणांना पुढे होता मात्र त्या संघाला या ठिकाणी पराभूत केलं ते म्हणजेच आई गावदेवी वॉरियर्स या संघानं आणि त्यांनी देखील आपलं मात्र या लीग मध्ये 2 गुण प्रस्थापित केले म्हणजे 1 विजय आणि 1 पराजय. त्याप्रमाणेच पांजू इंडियन्स देखील 1 विजय आणि 1 पराजय 2 गुणांना या लीग मध्ये आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र अगोदर बंड बनवला होता. चेंडू रिलीज करण्या अगोदरच खास करून गोलंदाजाला पूर्णतः माहिती मिळाली होती की माझ्या या चेंडूवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करतोय वीरेंद्र. शेवटचा चेंडू निर्धाव. आता चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि येणाऱ्या 12 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 13. डीजे छत्रपती शिवाजी महाराज प्रेक्षकांनी भारत राऊत जयेश देशमुख आयोजन भारी करताना भारत राऊत जयेश देशमुख आयोजन भारी करताना किशोर भोईर चेतन भोईर प्रोत्साहन देतात खेळाडूंना करण भोईर रितेश खेळ सन्मान करतात पाहुण्यांचा पाणजू प्रीमियर लीगला. हे ऐकलं आपण पांजू प्रीमियर लीग या स्पर्धेचं टायटल सॉन्ग मित्रांनो. बरेचसे आमचे दाते आहेत ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभला गेलेले आहे. सन्माननीय विजय शेठ गोविंद पाटील यांच्याकडून आर्थिक सहाय्य, सन्माननीय मोहनदादा पाटील यांच्याकडून संपूर्ण 2 दिवसाचा युट्यूबचा खर्च, कुमार रणजित किणी यांच्याकडून आर्थिक सहाय्य, श्री तानाजी पाटील वाघवेळ यांच्याकडून आर्थिक सहाय्य, उत्कृष्ट फलंदाज मालिकावीर, उत्कृष्ट गोलंदाज बॅट जी आहे आणि शूज आहेत
ही पारितोषिक श्री मनीष म्हात्रे आणि श्री कल्पेश म्हात्रे म्हणजे म्हात्रे स्पोर्ट्स च्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. लेग बायचा इशारा पंचांचा. सामना खरोखरचा उत्कंठा वाढवणारा हा सामना आहे. हृदयाचे ठोके धडधड. एका साईडला स्वप्न साकार आणि एका साईडला राहुल 11 पाणजू. म्हणजे दोन्ही जे तंबू आपण पाहताय, दोन्ही जे टेंट आपण पाहताय, दोन्ही टेंट जवळ आहेत. मात्र ऑरेंज पट्ट्याच्या पुढे कोणीही येऊ नका. ऑन साइडला चेंडू वाईडिश लॉंग ऑन रिझर्व मध्ये. गुलशन या ठिकाणी डायरेक्ट हिट. या हिटनं मात्र काम फिट केलं वीरेंद्रचं. परतावं लागेल वीरेंद्रला. आणखीन एक धक्का बसतोय स्वप्न साकार या संघाला. सामने क्रिकेटचे बघायला पाणजू प्रीमियर लीगला जाऊ. सामने क्रिकेटचे बघायला अकरा धावेची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते 10 चेंडू आणि 11 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर आपण हर्षद भोईर या गोलंदाजाला पाहतोय. पहा रॉयल पांजू चॅलेंजर कपडे देखील चेंज करून आला, कारण त्यांचे आजचे 2 जे सामने होते ते त्यांचे पूर्ण झालेले आहेत. आता मात्र तो एका आयोजकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळेल. रत्नाकर किणी, रितेश किणी. चला जास्त वेळ वाया जातोय. प्लीज एक सामना अजूनही खेळवायचा आहे. मिस्टर स्टोक आहे काय कॅच होईल का? हेमंत भोईर कॅचच्या खाली नाहीये. कॅच ड्रॉप. या ठिकाणी हा कॅच जर झाला असता तर कदाचित ही मॅच होऊ शकली असती, कारण हा कॅच कुणाचा होता तर आणखी एक स्फोटक खेळाडू आणि घातक खेळाडू तो म्हणजेच धीरज भोईर यांचा कॅच होता. सचिन भोईर आणि धीरज भोईर हे 2 बॅटर आपण न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. संघ पोचतोय 33 या धावसंख्येवर. 10 धावीची गरज आहे. चेंडू शेष आहे ते 9 चेंडू आणि 10 धावा. राहुल 11 पाणजू संघ 2 गुणांना पुढे आहे. तर स्वप्न साकार या संघाला मात्र या लीग मध्ये आपलं अकाउंट ओपन करायचं आहे. काय स्वप्न साकार पाणजू संघ 2 गुणांना आपलं अकाउंट ओपन करेल का या लीग मध्ये? मात्र शेवटचा सामना देखील तितकाच महत्वाचा असेल उद्याच्या दिवसामधील. आणि उद्याच्या दिवसामध्ये सरप्राईज काय तर उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला टॉम अँड जेरी हे 2 बाहुले तुमचं मनोरंजन करण्यासाठी उद्या इथे येत आहेत. आणि 2 बाहुले उद्या संपूर्ण प्रेक्षकांचं मनोरंजन या ठिकाणी करेल. बिग हिट मिड विकेटच्या दिशेनं मिस्टाईन आहे. जयेश देशमुख कॅचच्या खाली आणि ते मात्र झेल पकडला जातोय. शान आई तुझं देऊला. गोलंदाजी जवळपास अर्षद आपल्या गोलंदाजीमध्ये धावा खर्च करतोय त्या 4 आणि मात्र थांबवतोय तो स्वप्न साकार या संघाला. आता मात्र उर्वरित शेवटचे 6 चेंडू शेष आहेत आणि येणाऱ्या या 6 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 9. 6 चेंडू 9 धावा. जास्त विचार करू नका अशी आम्ही विनंती करतोय.
प्रकारे सामने या मैदानावर होतील. पहिला चेंडू बोनस, पहिल्या चेंडूवर मात्र देतोय तो म्हणजे एक अतिरिक्त धाव, वाईटचा इशारा पंचांचा. मुकेश भोईर, शरद भोईर यांचे सुपुत्र. मी शरददादाला विनंती करू, शरददादा आपण सकाळपासून इथे आलेले आहात मात्र आमच्या व्यासपीठावर आले नाहीत, तर प्लीज आपण आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. सहा चेंडू आणि 8 धावेची गरज आहे. मुकेशचे वडील मात्र सामना बघतायत आणि शेवटचं षटक यावेळेस काय मुकेश हिरो होईल का? मात्र समोर फलंदाज. पुढचा फटका, ताकदीचा नाही तर बुद्धीचा वापर या ठिकाणी सचिन करतोय. एकदा वेगानं पूर्ण घे, दुसऱ्या शूट होतोय, काही आवश्यकता नव्हती. हा ना मध्ये मात्र ही सर्वात मोठी विकेट, सर्वात मोठी विकेट आणि ही विकेट कदाचित या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकेल. यावेळेस रिव्हर्स स्वीप इनटू द गॅप, क्या बात आहे. चेंडू जवळपास सीमारेषेच्या आसपास नितीन पाटील चेंडूला अडवत आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फलंदाज मात्र बाद, मात्र कुणाला परतावं लागेल. इथे 2 धावा येत आहेत, तिसरी धाव काढताना मात्र बाद होतोय तो फलंदाज अंकित भोईर.
जर चेंडू पकडला असता तर कदाचित रनआउटच्या स्वरूपात दिलीप भोईर यांची विकेट प्राप्त करता आली असती. यष्टीरक्षक हेमंत भोईर यांना 22च्या स्वरूपात या 2 धावा. काय सामना, अप्रतिम सामना. मात्र अजूनही सामना जिंकला नाहीये. एका धावेची अजूनही गरज आहे. चेंडू शेष आहेत ते 3 चेंडू एका धावेची गरज. जो सर्वात जास्त एन्जॉयमेंट या 2 दिवसामध्ये करणार आहे त्या खेळाडू किंवा त्या प्रेक्षकासाठी कैलासवासी धनेश्वर कमलाकर भोईर यांच्याकडून 1000 रुपये कॅश प्राइज दिली जाईल. फुल टॉस चेंडू आडव्या बॅटनं स्क्वेअर लेगच्या दिशेनं या ठिकाणी चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावेनं मात्र या स्पर्धेतील पहिला विजयी संपादन करतोय स्वप्न साकार. 2 गुणांना मात्र पुढे वाटचाल.